केस गळणं थांबण्यासाठी किंवा केस नव्याने येण्यासाठी आपण अनेक प्रकारचे तेल लावत असतो, पण त्यावेळेस बऱ्याच जणांना त्या ठिकाणी खाज येत असते. तर असं का होत असेल आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला हवी ते बघूया. अनेक प्रकारचे तेल बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यापैकी तुम्ही जर हेवी ऑइल वापरलं तर ते तुमच्या स्काल्पला घट्ट चिकटून बसते, जेणेकरून तिथले पोर्स बंद होतात आणि तुम्हाला तिथे खाज येऊ शकते. बरेच पेशंट तेल आदल्या दिवशी म्हणजे रात्री लावतात आणि ते सकाळी धुतात, तर याने देखील तुमच्या केसांना डॅमेज होऊ शकतो, तिथे खाज यायला सुरुवात होऊ शकते. बऱ्याच हेअर ऑइलमध्ये परफ्यूम टाकलेले असतात, पण त्या परफ्यूमपैकी कोणत्या तरी इन्ग्रेडियंटची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर त्याने देखील तुम्हाला खाज येऊ शकते आणि तिथे ॲलर्जिक रॅश येऊन पुरळ देखील येऊ शकतात. तुम्हाला जर आधीच डॅन्ड्रफ झाला असेल आणि तुम्ही जर तेल लावलं तर त्याने देखील तुम्हाला खाज येऊ शकते. तर ही झाली साधारणतः आढळून येणारी कारणं. त्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते बघूया. पॅच टेस्ट करा. जेव्हाही तुम्ही कोणतं नवीन ऑइल वापरायला सुरुवात करणार असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर कानाच्या मागे किंवा क्युबायटल रिजनमध्ये हातावर तुम्ही ते तेल लावून बघा. त्यावर काही पुरळ येतात की नाही हे बघा. जर तुम्हाला पुरळ येत असतील तर ते लावू नका. तेल रात्रभर लावण्याची गरज नसते. तुम्हाला आंघोळीच्या म्हणजे जेव्हा तुम्ही डोकं धुणार असाल त्याच्या 1 तास आधी लावलं तरी ते पुरेसं होतं. तेल जास्त वेळ जर ठेवलं तर त्याने फायदा होत नाही, किंबहुना नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते. कमी प्रमाणात तेल लावा. जास्त तेल लावलं की केस नव्याने लवकर वाढतील किंवा तुम्हाला लवकर रिझल्ट दिसतील असं होत नसतं. तुम्ही जितकं जास्त तेल वापरणार तितका डॅमेज देखील जास्त होऊ शकतो. इतकं करूनही खाज येतच असेल तर त्यासाठी काय करायला हवं ते बघूया.